नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र MKD. अजून स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे डे 2 सर्वेचा. तर सरांनी मला 2 गाव दिले होते आज म्हणजे पहिलं गाव तर आपलंच होतं, तर मी तर ते संध्याकाळी करणार आहे. तर आज तर पहिलं गाव पवनार दिलं होतं. तर पवनारमधले सर्वे कंप्लीट करून घेऊया. सर्वे कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला पवनारमध्ये जे काही स्थळं आहे जिथे लोक फिरायला येतात ते मी दाखवणार तुम्हाला. ठीक आहे. तर आता सध्या तर थोड्या वेळासाठी सर्वे करून घेऊया, म्हणजे ऑलमोस्ट जाईन 1.5-2 घंटे जाईन अजून. त्यानंतर मग आपण ते स्थळ दाखवूया. ठीक आहे. स्थळांचे नाव आता नाही सांगत, जेव्हा मी जाईन तेव्हा मी तुम्हाला सांगेन स्थळाचे इम्पॉर्टन्स काय आहे. अजून इथे धाम नदी पण आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल, जी की खूप मोठी नदी आहे. वर्धेतली नाही म्हणतात पण आहे. तर आता निघतो मी सर्वेसाठी. मला तर पुष्कळशी शेतकरी जाताना दिसले. अजून हा रोड आहे, हा जातो नागपूरकडे. कालचा जो व्हिडिओ आहे तो मी लवकरच अपलोड मारणार. ठीक आहे. तर ती later. तर मित्रांनो, आताच थोड्या वेळ अगोदर माझा सर्वे संपला आहे. तर मी जसं सांगितलं होतं की मी इकडे दाखवून म्हटलं तुम्हाला विनोबा भावे आश्रम, पण काही कारणामुळे विनोबा भावे आश्रम बंद आहे. तर चला आपण नदीच्या आजूबाजूचा परिसर बघून घेऊ कसा आहे काय आहे. तर आजूबाजूने तुम्ही बघू शकता की म्हणजे चिवड्याची दुकानं, अजून इतर दुकानं आहे. या नदीकडे लोक तर फिरायसाठी पण येतात. अजून बाकी इतर कामं म्हणजे पिंड जर शिरवायचा असेल तर अस्त्या शिरवासाठी पण येतात. मोठी नदी आहे, दाम नदी. ठीक आहे. तर चला बघूया मग समोरचं. तर गाईज, जर तुम्ही POPच्या मूर्त्या अजून जर इतर काही गोष्टी जर नदीत शिरवत असाल, प्लीज शिरवू नका. कारण ह्या ज्या मूर्त्या आहे, मूर्त्यांमुळे जे पाण्यातले जे पाणी अजून अन्नजीव राहते त्यांना त्रास होऊ शकतो. तर मी तर म्हणतो घरी ठेवा, किंवा असं ठेवा किंवा नका ठेवू, चालेल, काही प्रॉब्लेम नाही तसं. अगोदर इथे काहीच नव्हतं, पण सगळं बदलत चाललं आहे वेळेनुसार. पुष्कळ झाडांना असं खाली केलं आहे, टाईल्स लावले आहेत. छान परिसर आहे इकडलं. तसं पकडलं तर पुष्कळ काही बदललं इकडे. तिकडे पिंडदान करण्यात आलं. तर मित्रांनो, मी तर पोचलो आहे नदीच्या स्थळावर, जिथे मधात जायला जागा आहे अजून. तिकडे तुम्ही बघू शकता की समाधी आहे. तर त्या समाधीकडे आपण चाललो आहे जस्ट. या एरियात जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे पिंडदान करायला येतात, कोणी अस्त्या शिरवायला येतात. तर इथे लोक आंघोळ पण करतात. आंघोळ करायसाठी पण चांगला स्थळ आहे हा. अजून तिकडल्या बाजूने लफडी बसतात, तर तिकडे पण जाऊन येऊया आपण. पाणी आहे वाटते. तर मला तर हळूहळू जावं लागेल, जेणेकरून म्हणजे माझा पॅन्ट पण ओला नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तर जाऊया तिकडे. तर मित्रांनो, पोचलो आहे आपण मधातल्या स्थळावर, जिथे म्हणजे पाणी वाहताना तुम्हाला दिसत असेल. अजून खूप छान पावसाळ्याच्या वेळेस तर फिरण्यालायक स्थळ आहे, जिथे पुष्कळ लोक फिरायला येतात. आज म्हणजे भीड नाही दिसत आहे म्हणून. अजून ही आहे समाधी, पण तिकडल्या बाजूनी पुष्कळशा लफडे बसून राहतात. तर तो पण स्थळ दाखवू आपण तुम्हाला मित्रांनो. मित्र, हो दादा, काय करताय तू? मच्छ्या पकडत आहे. सापडते का मच्छ्या? आतापर्यंत किती सापडलं तुला मग? तर मित्रांनी मच्छ्या पकडल्या आहे आणि फिशिंग रॉडने आतापर्यंत. बघू शकता तुम्ही. एक मच्छी इकडे दिसत आहे, बाकी तू बघ म्हणे इकडे. कुठे ठेवला आहे? मला तर काही दिसलं नाही मित्रांनो. चला, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तर चला आता इथून निघूया, या स्थळावरून अजून तिकडे जाऊया. तिकडे म्हणजे पवनारचा इको पार्क आहे तिकडल्या साईडने, मागच्या बाजूने. तर तिकडे पण जाऊन येऊया. तिकडे काही म्हणजे रिनोव्हेशन झालं आहे की काय तर. ठीक आहे. सर्वे तर माझं संपलं. आता थोड्या वेळाने मी गावाकडे निघणार. तर कदाचित म्हणजे शेतकरी मला तर शेतातच मिळणार. तर काही शेतकऱ्यांचं मी दुपारी घेऊन घेईन.
अजून काही शेतकऱ्यांचं संध्याकाळी घेऊन येईल सर्वे. तर चला निघूया तिकडं, आपण अजून बघूया तिकडला परिसर कसं झाला आहे, काय झालं आहे ते. तर मित्रांनो पोचला आम्ही इकडे पवनारच्या इकडल्या स्थळावर, जिकडे म्हणजे इको पार्क आहे पवनारचं. अजून पुष्कळशे लफडी बसतात. अजून इकडे महाकालीचं दुर्गामाता मंदिर पण आहे. तर आपण हे पण मंदिर दाखवून देऊ तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाहायला मिळणार दर्शकांना. ठीक आहे, तर चला एंटर करूया मंदिरात. तर मंदिर बघायचे तर पुष्कळ जुने मंदिर आहे. अजून यांना आतापर्यंत काही ठीक केलं नाही वाटते. तर सरकारला तर माझं हेच मागणं आहे की जे पर्यटन स्थळ आहे इथचे मंदिरं ठीक करा पहिले, जेणेकरून इथचं पर्यटन अजून वाढलं पाहिजे. बाकी इकडे शंकरजीचं, विठ्ठल रुक्मिणीचं आणि हनुमानजीचं पण मंदिर आहे. जय हनुमान. हा तुम्ही मंदिराचा परिसर बघितलाच आहे. तर आपण इको पार्कमध्ये निघू मित्रांनो, चला. तर मित्रांनो आपण पोचलो आहे इको पार्कच्या परिसरात. सध्या तुम्ही बघू शकता की हा एंट्रन्स आहे, अंदर बाकीचं प्रेमायसेस आहे. तर इकडे तर सध्या तर काही डेव्हलपमेंट नाही आहे, पण बघू शकता तुम्ही एवढा भाग तुम्ही बघू शकता किती छान आहे. इथे तुम्हाला लफडी पण सापडणार. आता मी समोर समोर जसं घेऊन जाईन तसं तसं तुम्हाला लफडी दिसणार इथं, कारण त्यांना वर्धेत ते लोक भेटू नाही शकत एकामेकाला. तर ते अशा पर्यटन स्थळावर येऊन जातात लपून छुपून भेटायला. काय करू शकतो यार, प्यार का मामला आहे. चला मग निघूया. जस्ट आपण इकडून निघाला तर इकडे म्हणजे जवळपास 3 ते 4 लफडे बसले होते, पण ते माझ्याकडे कंटिन्युअसली बघत होते म्हणून मी काही व्हिडिओ शूट नाही करून घेतला. लाथा थोडी खायची आहे मला शेवटी. तर इकडला परिसर बघू शकता, छान आहे परिसर. आता थोड्या वेळाने आपण गावाकडे निघूया. अजून इथेच मला म्हणजे आपला ब्लॉग स्टॉप करावं लागेल, कारण म्हणजे आपल्या गावातला तर मी सर्वे घेत आहे, तर ते तर काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. पण एका दिवशी मी आपल्या गावाचा एक स्पेशल ब्लॉग व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, त्याच्यात आपण काही इतर प्रश्न ठेवू किंवा क्विज कॉम्पिटिशन ठेवू. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, अजून सबस्क्राईब करा. ठीक आहे, अजून बेल आयकॉन आहे तो दाबून ठेवा मित्रांनो, कारण म्हणजे समोर जर काही वाटचाली म्हणजे बाहेर गेर फिरायला गेलो मी पर्यटन स्थळात, तर तुम्हाला त्याचा अपडेट मिळून जाईल, जेणेकरून तुम्हाला तो पर्यटन स्थळ पाहायला मिळेल. खासकर म्हणजे वर्धेचा. सगळ्यांना आपलं शहर आवडते, मला पण आपलं शहर, माझं गाव, सगळ्या गोष्टी आवडतात. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. ठीक आहे, बाय.